समजा ना सगळे तर नमस्कार. हे हरेशा विजेकर हे खूप लांबून आपल्याला साठी भेटायला आले. आष्टी त्यांना एक घर सापडत नव्हतं, पण सुदैवानं घर सापडलं. त्यांचे सुद्धा खूप चांगले व्हिडिओ मी आता चेक केले. त्यांनाही फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमची जी जर्नी आता या जर्नीला माझ्या शुभेच्छा. तुम्ही खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ काढून या महाराष्ट्रातील जनतेला हसवावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असंच आमच्याकडे आलात तर कधी नक्की यायचं. थँक्यू. पण थोडंसं म्हणजे खंत अशी वाटते की मामा आपल्याला मिळालं नाही. मामा सोबत भेट झाली असते तर म्हणजे तुम्ही तिघे दिसले असते. मामा तुम्हाला रस्त्याने भेटणार हो, तर मामा सोबत थोडंसं म्हणजे हे वाटते की म्हणजे एकटं वाटते मामा नाही येते. तर चला आपण इथपर्यंत आलो. लखन चव्हाण साहेब यांच्या घरापर्यंत आलो. खूप दुरून पाहत आतापर्यंत मी 100 लोकांना विचारलं. कुंभेवाडी यांना तिथे मी पेढ्याच्या दुकानात बसलो, पेढा खरेदी केला, नाश्ता केला. त्यांना विचारलं कुठे आहे. त्यांनी म्हणलं की ते मांजरसुंबा ह्या रोडनं जा तुम्ही. त्यांना काही माहिती नाही. मग चेहरा दाखवत आम्ही इथपर्यंत पोहोचलो तुमच्यापर्यंत. चला भेट झाली ते महत्वाचं झालं. आणि आपण यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचलो तिथे. त्यांना आपण म्हणजे कारण ते लाईव्ह पाहून आलो समोरासमोर. पाहते ते पण पाहते, मला पण दाखवते. ताईचा आवाज खूप छान आहे म्हणते. हो, म्हणजे याचा कमेंट अशा भरपूर म्हणजे यांचा आवाज भरपूर आहे, म्हणजे एकदम आवाज छान आहे. आणि लोक म्हणजे तुम्ही एखाद्या आकाशवाणीवर किंवा तुमचा आवाज द्या याच्यासाठी, आवाज छान आहे म्हणते. भरपूर लोकांचे कमेंट येते नाही. तर तुम्ही पण या कधी जर आले तर या इथे. आता एरिया तर मला माहित नाही, पण नेकनूर मध्ये आहे वस्ती. नेकनूर मध्ये नन्नावरी वस्ती म्हणून आहे. आणि गाव मोठं आहे. हे जरी शेतात राहत असले तरी तिकडे गाव मोठं आहे नेकनूर. चांगली वस्ती आहे. जवळ 30,000 लोकसंख्येचं गाव आहे. आणि सदन असे घर आहे, म्हणजे इकडे आता घर वगैरे आहे ना, तिकडे मोठे घर आहे. तर चला मग थँक्यू. भेटू आपण नंतर कधी. आता आणखी जर बाय चान्स वेळ आली तर मग येऊ यांच्याकडे. पण आता येणं होत नाही, पण तरी पण